नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. तर कोथिंबीर आणि बटाटा. कोथिंबीरमध्ये बटाटा किसून घाला. काय पदार्थ बनते पहा तुम्ही एकदा. मी आता ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही सर्व निसून घेते. छान कोथिंबीर, ताजी ताजी कोथिंबीर आहे माझ्याकडे. गावरान पद्धतीची कोथिंबीर, सुगंध छान येतो त्या कोथिंबीर. एक जुडी होती कोथिंबीरीची, ती घेतलेली आहे. तर पहा तुम्ही, कोथिंबीरीचं काय बनवणार आहे आणि बटाटा किसून घालणार आहे त्याच्यामध्ये. तर काय रेसिपी बनते नक्कीच पहा. नवीन आहे, वेगळी आहे, खूप टेस्टी लागणारी आहे. व्हिडिओ पहा संपूर्ण. झटपट होणारी आहे, वेळ पण लागणार नाही जास्त. घरातल्या सामग्रीमध्ये बनणारी आहे. नक्कीच पहा, व्हिडिओ पहा मात्र संपूर्ण. तर मी आता इथे बघा कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही तर ह्याचं आता बटाटा घेते, हे बाजूला ठेवते सर्व आणि एक बटाटा घेते. मोठा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला. हा मोठा बटाटा घेतला, त्याला सोलून घेते आता. असा छान सोलून घ्यायचा आहे. त्यातलं काळं असेल ना त्याच्यावर सर्व आतमध्ये, काही काही वेळेस बटाटा कसं काळा असतो आतमध्ये, ते लक्ष द्यायचं मात्र. मी आता बटाटा सोलून पाण्यात टाकून त्याला धुवून घेणार आहे, नंतर किसणार आहे. तर पहा तुम्ही, बटाटा तर मोठा घेतल्यामुळं काय होतं, कधी कधी मध्येही असं काळा डाग असतो एकदम मध्य बघा आतमध्ये, ते लक्ष ठेवायचं मात्र किसताना. तर हे बघा, आता मी त्याचं काळं बिळं काय असेल ते काढून टाकलेलं आहे. खड्ड्यांमध्ये असतात काळं काळं. हे पाण्यात घेतलेलं आहे बटाटा आणि हे किसणी घेतलेली आहे. आणि हा मी आता धुवून घेते स्वच्छ बटाटा आणि किसून घेते. पहा, थोडंसं जाडसरवाले आहे ना, तिथून किसायचं, बारीक ह्याच्यात नाही किसत बसायचं. तर अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला कोथिंबीरमध्ये घालायचं आहे. मग काय बनतं त्या रेसिपी पहा तुम्ही. एकदम मस्त, नवीनच, तुम्ही पाहिली नसेल कधी. ही नवीनच आता मी केलेली आहे, तुम्ही पहा. पण एवढी भारी लागते ना. तर हे बटाटा संपूर्ण मी किसून घेते आधी, पहिला तुम्हाला दाखवते. आणि पाण्यात 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं चांगला, नंतर किसल्यानंतर त्याला. हे बघा, आता किसून झालेला आहे माझा. तर ह्याला मी पाण्यात 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. पांढरा शुभ्र करणार आहे त्या बटाट्याला. धुवून नळाखालीच न्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटा. मोठा मोठा कीस झालेला आहे छान, आणि बराच कीस झाला. मोठा बटाटा होता ना, तर कीस बराच झालेला आहे. आता मी हे धुवून घेतलेलं आहे तिथे. आता ही कोथिंबीर घेतली होती आपण, तिला पण मी धुवून घेतली. पण आता काय होतं, हे भांडं खालचं आहे ना कापायचं, ते असंच सुरीने हलत, म्हणजे खाली चिरायला लागलं पण हलत राहतं सारखं, म्हणून मी कपडा टाकला त्याच्याखाली. कपडा टाकल्यामुळे हलत नाही. आता काय करायचं, कोथिंबीर अशी चिरायची पहिली, शेंडे काय असेल ते, आणि याच्या खाली घालायची, म्हणजे ती पण बारीक चिरली जाते. मग अशी चिरून घ्यायची मस्त कोथिंबीर, पकडायची हाताने आणि घट्ट अशी, आणि मस्त अशी चिरून घ्यायची. जास्त बारीक पण नाही चिरायची, जास्त मोठी पण नाही, मिडियम साईजची चिरायची आहे आपल्याला. कोथिंबीरचा सुगंध फार सुटला का की गावरान कोथिंबीर आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान येणार आहे आपल्या पदार्थाला. भरपूर एक जुडी घेतलेली आहे. आता ही आपली सर्व चिरून झालेली आहे. हे बघा, आता मी ठेवते एका बाउलमध्ये भरून कोथिंबीर आणि तो बटाटा. एका एक मिक्सिंग बाउल आहे माझे, त्याच्यात भरून ठेवते. मग दाखवते पुढचं तुम्हाला प्रोसेस काय काय आहे ती. तर पहिलं वाटते मिरच्या, 4-5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे लसणाचा 5-6 कांड्या मोठ्या मोठ्या आहेत. 1 इंच आलं आहे, ते घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं होतं. तर त्याची साल न काढता मी चिरणार आहे. हे पहा, आता हे मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे टाकून वाटून घ्यायचे. जास्त बारीक नाही वाटायचं, थोडं जाडसरच वाटायचे हे. आता हे आपण घेतलेलं आहे बटाटा आणि कोथिंबीर त्याच्यात, आणि वरून हळद पण टाकलेली आहे.
म्हणजे एवढे जिन्नस घेतलेले आहे याच्यात. आता ह्याच्यात जिन्नस लागणार आहेत आपल्याला. पहा, बटाटा मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला होता, त्यामुळं काही टेन्शन नाही. आता हे मिक्स केलेलं आहे बटाटा आणि ते. आणि इथे पहा आता आणखीन काय काय आपल्याला लागते पाहूया. इथे टाकले सफेद तीळ, अर्धा चमचा पुरेसा आहे. आपल्याला बऱ्याच जागी हळद घालायची आहे म्हणून इथे अर्धा चमचाच घातलेला आहे. इथे पहा धणे, सफेद तीळच्या आधी ओवा चांगला चोळून घ्यायचा जरासा हातावर. आणि हिंग पण टाकलेला आहे मी. पहा आता हळद झाली ही, कोथिंबीर, बटाटा, मिरचीचं आता थोडंसं मिक्स करते. आपण मिक्स वाटलेली आहे ना मिरची, ते मिक्सरच्या भांड्यात ती पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा अशी जाडसर वाटली होती, जास्त बारीक नव्हती वाटली. ही रेसिपी नवीनच आहे, कोणी दाखवली पण नसन, कोणी पाहिली पण नसन तुम्ही ही पद्धत. नक्कीच व्हिडिओ पहा आणि खूप खमंग लागते ही रेसिपी. तर मी 2 पळ्या बेसन टाकते त्याच्यामध्ये. ही रेसिपी एवढी आपल्यातून लागते ना, त्याच्यात बटाटा टाकल्यामुळं खूप चव वाढलेली आहे त्याला. खूप छान लागते ही रेसिपी. एकदा नक्कीच बनलेली पाहिजे तुमच्या घरात, एकदा तरी बनवून पहा. मीठ टाकलं चवीनुसार आणि मिक्स करायचे आपल्याला. छान मिक्स करायचे पीठ. पाणी बिलकुल घालायचं नाही आता. तेवढ्याच्यात मळण बसन ना तेवढंच फक्त पीठ घालायचे आपल्याला. तर मी 2 पळ्या पीठ घातलं होतं, ते पुरेसे होणार आहे आपल्याला. हे पहा छान झालेलं आहे पीठ मळून. आता मी एक हे घेते असं भांडं जाळीवालं, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ते सर्व पीठ याच्यावर थापायचे. बटाटा कोथिंबीरचं पीठ आहे ते, हे पूर्ण पीठ थापायचं. त्याच्यात मी घातलेले आहे चटपटीत असं हिरवी मिरची किंवा आलं, लसूण आणि दुसरं पण ओवा घातलेला आहे, सफेद तीळ, मीठ घालून. अशी जबरदस्त चटपटीत ही रेसिपी होती. नक्कीच पहा तुम्ही. तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे समजलं असेल का ही काय आहे बटाटा घालून ते. तर मी सांगते पुढे तुम्हाला काय आहे ते, नाव काय आहे ह्या रेसिपीचं. तर ह्याला झाकण ठेवायचं, 10 मिनटं उकडून द्यायचे. आता ह्याच्यावर मी थोडीशी वरून सफेद तीळ टाकते, म्हणजे दिसन छान. तसं दिसणार, एवढं सफेद तीळ त्याच्यात मिक्स होणार, दिसणार तर नाही एवढं, पण नंतर पण टाकणार आहे मी ना. आत्ता थोडेसे टाकून घेते. आणि दुसरी गोष्ट मैत्रिणं, आपल्या पोटात जेवढं हेल्दी जाईल तेवढं चांगलंच आहे ना. कॅल्शियम भेटणारे हे तीळ आहेत. आता हे सर्व मी त्याच्यावर त्या चाळणीवर थापून घेतलेलं आहे. वरती पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आणि ह्याला आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या आहेत बटाटा कोथिंबीरीच्या वड्या. एवढ्या भारी लागतात, एवढ्या टेस्टी लागतात. आता तुम्ही कशा बनवणार आहे पुढे पहा व्हिडिओ संपूर्ण. बटाटा कोथिंबीरीची वडी एवढी जबरदस्त तुम्ही पाहिली नसेल कधीच, तर करून पहा एकदा मैत्रिणींनो. हमेशा हेच करतात, किलो किलो कोथिंबीर दे व पिशवी भरून भरून कोथिंबीर घेऊन येणार बाजारातून आणि बटाटे. एवढी छान लागते, सर्वांनाच घरात आवडती. आता ह्याला मी 10 मिनटं मीडियम गॅसवर ठेवणार आहे. हे पूर्ण 10 मिनटं होऊन मी जरा थंड पण केलेले आहे. 5 मिनटापूर्वी काढलं होतं, थंड करून घेतलं. तर कापायला बरं पडतं म्हणून नको दाखवायला व्हिडिओ, म्हणून मी त्यावेळेस व्हिडिओ दाखवला नाही, आत्ता दाखवते बा. बा छान वड्या पडतात, त्याला काहीच होत नाही. जाळीदार वड्या पडणार ते, पण त्याला जाळी पण पडणार आहे मैत्रिणींनो. पहा जरा, रंगही फार सुंदर दिसणार आहे वड्यांचा, कापल्यावर तर भारी दिसतात.
हे पहा वड्या किती छान निघतात पाहिल्या, अगदी बर्फीसारख्या वड्या निघतात. तेवढे टेस्टी हां खायला. खूप वेगळी पद्धत. ही पद्धत तुम्ही नक्कीच केली नसणार अगदी बर्फी खाल्ली तर. आता हे मी सर्व काढते. मी आता तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे वड्यांचे फ्राय करायचे. एक फ्राय बी करणार आहे शॅलो फ्राय, आणि दुसरा मी तडका देऊन करणार आहे. तर पहा तुम्ही कुठल्या छान वाटतात तुम्हाला, कुठल्या आवडल्या ते नक्की कमेंटमध्ये पाठवा. तडका देऊन वाल्या आवडल्या का अशा जरा शॅलो फ्राय केल्या होत्या ते आवडल्या, हे मात्र नक्कीच. कुरकुरीत होतात, छान होतात, बराच वेळ राहतात, मस्त वाटतात एकदम खायला पण टेस्टी. आता ह्याला जरा उलट्या पालट्या करायच्या मस्त. जास्त नाही त्याला करपून द्यायच्या नाही किंवा काहीच नाही करायचं. थोडीशी जरा झाल्या का उलट्या करून टाकायच्या. पटापट होणारे ही आहे, काय जास्त वेळ पण नाही खाल्ला तुमचा. मस्त अशा उलट्या करून घेतलेल्या आहेत पहा मी. आणि ह्याला जास्त पण भाजायचं नाही, काळ्या कुट्ट करायचं नाही आहेत. बऱ्यापैकी झालेल्या आहेत. आपण काढून घेऊया ह्या. मस्त खमंग कुरकुरीत आणि त्याचा सुगंध घरात भरपूर दरवळला आहे म्हणतात ना, सुरेख वड्या झालेल्या आहेत. बटाटा कोथिंबीरीच्या वड्या. खरंच आपण अनेक वेळा काही काही वेगळ्या पद्धतीच्या वड्या करतो, पण मैत्रिणी ही तुम्ही नक्की केली नसणार आहे कधी. जरूर व्हिडिओ पहा आणि करून पहा. खरंच बनायलाच पाहिजे. अशा रेसिपी हेल्दी पण असतात आणि दुसरी गोष्ट मुलाबाळांना खायला घालायला पण चांगल्याच आहेत. तर मी थोडंसं तेल काढून टाकलेलं आहे त्यातलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे पहा. ह्याला मी बिलकुल जिरं मोहरी काहीच घालणार नाही ह्या तडक्याला, फक्त कोथिंबीर घातलेली आहे. आता कोथिंबीर थोडीशी करपट होऊ दे, थोडीशी कडकपणा येऊ दे तिला, नंतर सोडा. मस्त आता परतून घेतलेली आहे ती कोथिंबीर. पहा किती करपली. आणि थोडंसं मी लाल तिखट टाकलं आहे, थोडासा रंग वेगळा येतो मग वरून लाल तिखट टाकलं तर. आता मी ह्या दुसऱ्या वड्या शिल्लक राहिल्या जरा छोटे तुकडे केलेले आहेत, का की आपल्याला शॅलो फ्राय करायचे त्या, म्हणून ह्याची छोटे तुकडे केलेले आहेत. तो कसा चौकोनच दिसला पाहिजे म्हणून त्या चौकोनीच केलेले आहेत. पण ह्याचे आणखीन छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. पहा बरं किती छान झालेले आहेत, मस्त वाटतात ना. अगदी साध्या सोप्या पद्धतीत वड्या आहेत या. करून पहा मैत्रिणी एकदा. खरंच खूप टेस्टी आहे, खूप छान आहे. आणि वरून तीळ दिसतात त्याला बघा, तीळ मी भरपूर तीळ घातले होते तर तीळ मस्त दिसतात त्याला. खूप टेस्टी. ह्याच्यात कसं म्हणजे हे दोन्ही पण एक शॅलो फ्राय केलेली, एक असंच तडका देऊन केलेली, मस्त झाले आहे दोन्ही पण. खूप टेस्टी खारीसारख्या दिसतात पण आणि टेस्टी पण आहे. नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. पहा किती सुंदर आहे. बाय.